नमस्कार आणि सुस्वागतम। आज शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मी मातेचा माझा उपास आहे। तर मी आज उपासासाठी साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग साहित्य पाहून घेऊया। इथे मी हे 3 बटाटे, आता हे सगळं साहित्य मी अंदाजे घेतलंय। इथे 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत, साल काढून घेतले, धुवून शिजवून साल काढून गार करून घेतले। इथे दाण्याचं कूट घेतलंय, इथे साखर आहे, मीठ खूप कमी घेतलंय कारण मी इथे मिरच्या आहेत 4, पण त्या अजिबात तिखट नाही आहेत, म्हणून 4-5 मिरच्या घेतल्यात। त्यानंतर जिरं आणि मीठ असं एकत्र उबडधोबड असं वाटून घेतलंय। त्यानंतर इथे भिजवलेला साबुदाणा आहे। तर एक 3-4 तास मी हा साबुदाणा भिजत ठेवला होता, स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घालून ठेवलेला होता। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया आणि ह्याचे गोळे करून घेऊया। चला तर मग आता तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे। इथे कढई जरा सुकली की ह्याच्यामध्ये तेल तापत ठेवणार आहे मी। आता हे बघा, हा जो साबुदाणा आहे ना, हा पाव किलो आहे। आता बाहेर जर साबुदाण्याचे वडे आणायला गेलं ना, तर 40 रुपयाला अगदी एवढे एवढे छोटे छोटे 2 येतात। मग आपण घरात जर केले तर भरपूर, अगदी म्हणजे कमी साहित्यामध्ये भरपूर असे वडे होऊन जातात आणि अगदी घरगुती हेल्दी। चला तर मग आता हे आपण सगळं साहित्य एकत्र करून घेऊया। आता बघा, 2-3 बटाटे म्हणजे मोठे आणि पाव किलोपेक्षा कमी साबुदाणा आहे। बघा केवढं साहित्य झालंय। आता याचे आपण गोळे करून घेऊया, वडे करून घेऊया, थापून घेऊया वडे। आता बघा, हा मी इथे 3 बटाटे मीडियम आकाराचे आणि पाव किलोपेक्षा पण मी कमी साबुदाणा घातलाय, तरी पण बघा इथे साबुदाणा वडे किती झालेत। आणि ह्याच्यापेक्षा छोटे आणि 2 जर साबुदाणा वडे विकत आणायचे म्हटलं किंवा बाहेर हॉटेलला जाऊन खायचे म्हटलं तर 40 रुपये जातात। आणि आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बघा किती करू शकतो, किती क्वांटिटीमध्ये करू शकतो। आणि इथे बघा मी तेल गरम करत ठेवलंय। आता इथे वडे सुद्धा तयार आहेत। आता आपण हे खरपूस असे तळून घेऊया आणि दह्याबरोबर सर्व करूया। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वडा सोडून घेऊया। इथे आमच्या शेजारी मार्बलचं दुकान आहे, त्यामुळे हा असा आवाज येतो। बघा, 4 वडे मी या कढईमध्ये घालून घेतले। आता ते छान असे खरपूस असे तळूया आणि मीडियम गॅसवर। आपण आपल्या व्हिडिओंना छान असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार। अगदी 2 महिन्यामध्येच आपले 250 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल सर्व सबस्क्रायबरचे मनापासून आभार। आता मी वडे उलटून घेतलेत। छान असे वडे आपले या ठिकाणी तळून निघत आहेत। पुन्हा एकदा उलटून घेते मी। वडा आतमध्ये पण व्यवस्थित चांगला तळून गेला पाहिजे, तळला पाहिजे म्हणजे। जवळपास होत आलेले आहेत। आता ही पहिली आपली पहिले जे 4 वडे आहेत ते तळून झालेत। आता बाकीचे देखील मी हे वडे अशाच पद्धतीने तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता तेल जरा निथळू दे, म्हणून आपण असे थोडे कढईवरती असे ठेवावेत। आता हे पहा, पुढचे 4 वडे आहेत ते मी तळून घेत आहे अशाच पद्धतीने। तर अशा प्रकारे हे पहा, आपले वडे तळून झालेले आहेत। बघा अगदी कमी साहित्यामध्ये किती वडे झालेत ते। 2 वडे बाहेर गेलं तर 40 रुपये मिळतात, 40 रुपये लागतात,
मग आपण घरच्या घरी एवढे सारे वडे करू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये. तर असे वडे नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.